कथेचं नाव मिस कॉलचा पश्चाताप. लेखक राहुल सुर्वे. रात्र झाली होती. लाईटचा एकच दिवा जळत होता. ऑफिसचं काम संपवून राहुल थकलेला शांत खुर्चीवर बसला होता. त्याला फक्त आराम हवा होता. अचानक त्याचा फोन वाजून शांत झाला. म्हणून त्याने पाहिलं, स्क्रीनवर एकच नाव चमकत होतं, आई. आता इतक्या रात्री काय काम असेल? सकाळी बोलतो असं स्वतःशीच पुटपुटून त्याने फोन बाजूला ठेवला. उद्या त्याला एक महत्वाची मीटिंग होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच धावपळ, टाय बांधणे, नाश्त्याला नाही म्हणणे आणि लेट होण्याची भीती. कालच्या कॉलचा विचारही डोक्यात आला नाही. मीटिंगवर मीटिंग्स, ईमेल्स आणि डेडलाईन्स. आईला फोन करायची वेळ त्याला दिवसभर मिळालीच नाही. कामाच्या गडबडीत तो हरवून गेला होता. सायंकाळी ऑफिसमधून निघताना अचानक त्याचा फोन खणखणला. अनोळखी नंबर, पण त्याने उचलला. पलीकडून आवाज आला, बाळा, तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हात थरथरले. गाडीच्या चाव्या हातातून खाली पडल्या. त्याने कसेबसे हॉस्पिटलचा रस्ता धरला. त्याला फक्त लवकर आईजवळ पोहोचायचं होतं. हॉस्पिटलच्या एका शांत खोलीत तो पोहोचला. खोलीत फक्त आई होती, पांढऱ्या चादरीखाली शांत पडलेली. तिचा चेहरा खूप शांत होता, पण राहुलला तो शांतता सहन झाला नाही. आईच्या उशीजवळ तिचा जुना फोन ठेवलेला होता. राहुलने थरथरत्या हाताने तो उचलला. त्याने स्क्रीन उघडली. आउट गोईंग कॉल मध्ये शेवटचा डायल केलेला राहुलचाच होता. माझ्या मुलाशी बोलायचं हे तिचे शेवटचे शब्द त्याला ऐकू. तो तिथेच बसला. त्या फोनकडे तो मिस कॉल. आता त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा पश्चाताप बनला होता. कधी प्रियजनाचे महत्त्वाचे नसते भावना. कधीच उद्या बोलू नका असं म्हणू नका. उद्या कधी येईल की नाही कोण जाणे.